नमस्कार मैत्रिणींनो, राधिका फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 28 इंच साईज कट पेपर कटिंग. सध्या ही खूप ट्रेंडमध्ये चाललेली आहे. म्हणजे डीप नेक, प्रिन्स कट. खूप साऱ्या जणी कन्फ्यूज असतात. जसे शोल्डर किती घ्यायचं, आर्महोल किती घ्यायचा, 10वा भाग कसा काढायचा, 4था भाग कसा म्हणजे काय? त्याच्या मी अतिशय सोप्या अशा ट्रिक सांगणार आहे. 1-2 फॉर्म्युले हे आहेत. हवे तर ते नवीन शिकणाऱ्यांनी वहीमध्ये लिहून ठेवावे, कारण ते फार उपयुक्त आहेत. जे ब्लाऊजची कटिंग असते, ती ब्लाऊजची साईज व मागच्या गळ्यावर डिपेंड असते. मग मागच्या गळ्यात जर बदल झाला, तर शोल्डर व आर्महोलमध्ये काय बदल करायचा, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कस्टमर हा प्रत्येक वेळेस डीप नेक घालेलच असे नाही. कधी 8 इंच, कधी 4 इंच, तर कधी बंद गळ्याचाही ब्लाऊज असू शकतो किंवा कॉलरचाही ब्लाऊज असू शकतो. त्यानुसार शोल्डर व जो आर्महोल आहे, त्यामध्ये काय काय बदल करायचे हे जर तुम्हाला माहीत झाले, तर तुम्हाला ब्लाऊज शिवणे अतिशय सोपे होऊन जाईल. एकंदरीत काय म्हणजे 30 साईजचा जो बेसिक कटिंग आहे, ती आपण पेपर पॅटर्नपासून ते आत्ताची जी आधुनिक फॅशन आहे तिथपर्यंत आपण डिझायनर ब्लाऊज वगैरे बनवणार आहेत. तिथपर्यंत आपला प्रवास असणार आहे. सर्व साईजचे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. हा बेसिक क्लास केलेला आहे जो सुरू. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला जी ते ब्लाऊजची मापे सांगणार आहेत, ती मापे ही अंगावरची मापे आहेत. डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. ही बंद बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा जी बंद बाजू आहे, त्या साईडला 2 इंच मार्जिन आपल्याला इथं घ्यायचं आहे. सुरुवातीला 2-2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन तिथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तिथून खाली आपल्याला आता ब्लाऊजची उंची टाकायची आहे. आपली ब्लाऊजची उंची 12.5 इंच आहे. त्याच्यावर 1 इंच प्लस करून 13.5वर मार्किंग केलेलं आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि त्या उंचीच्या रेषेच्या खाली आपल्याला आता 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. असं या पद्धतीने आधी आपण कागदावरती ड्रॉ करून घेणार आहोत. आता आपल्याला मागील गळ्यानुसार शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डरचं माप मागील गळा आपला 9 इंच आहे, तर आपलं शोल्डर इथे 4.5 इंच येणार आहे. कारण 8 इंचाच्या पुढील गळ्यासाठी आपण 4.5 इंच शोल्डर घेतो आणि 28 इंच छातीनुसार आपलं मुंडा 4.25 इंच राहणार आहे. याचे माप आपले कटोरी सिरीज जी आपण चालू केली ती त्या प्लेलिस्टमध्ये याचे व्हिडिओ आहेत. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, नाहीतर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण छातीचा 4था भाग घेतलेला आहे आणि प्लस 1.5 इंच केलेले आहे. आता कमरेचा 4था 6 आणि 1.5 इंच 1 इंच आपल्याला डाच रुंदीसाठी घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन राहणार आहे. आणि छातीची कमरेची रेषा जॉईंट करून घ्यायची आहे आणि जे शिलाईचं एक्स्ट्रा मार्जिन 1.5 इंच आपण दिलेलं आहे, ते पण जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपण मागील मुंड्याचा आकार 1.25 इंचावर आणि आतील मुंड्याचा आकार 1.25 इंचावर देऊन घेणार आहोत. तुम्ही असे डॅशमध्ये पण आधी आकार व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर मुंड्याचे आकार व्यवस्थितरित्या गोलाकारमध्ये द्यावेत. आता इथे शोल्डर पट्टी आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. 2 इंच जर तयार असेल तर आपल्याला 2.5 इंच शोल्डर पट्टी इथे घ्यायची आहे आणि पुढील गळा
6 इंच आहे आणि खालच्या बाजूला गळ्याच्या 2.5 इंच घेऊन रुंदीला अर्धा इंच जास्त घेतलं तरी चालते आणि इथे गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत. आणि जे एक्स्ट्रा आपण जे 2 इंच दिलेलं आहे ते आपल्या टक्ससाठी आहे. आता आपल्याला टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे. टक्स पॉईंट आपला 8.5 इंच आहे आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे. तर इथं टक्सची रुंदी घेताना आपल्याला 28 चा आपल्याला 10वा भाग लागतो आणि त्याच्यामध्ये प्लस आपल्याला पाव इंच मार्जिन लागते. तर हे 10वा भाग काढत बसण्यापेक्षा आपण इथे 28 मध्ये 1 पॉईंट दिल्यानंतर 2.8 ही आपल्याला इंच, 2.25 इंच आपल्याला भेटते. प्लस त्याच्यामध्ये पाव इंच प्लस केल्यानंतर आपल्याला 3 इंच टक्सची रुंदी भेटते. हा एक फॉर्म्युला आहे. तुम्ही हा वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तिथून आपल्याला नंतर टक्स पॉईंटची रुंदी मिळाल्यानंतर तिथून एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. खाली 1 इंच जिथे ओढलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि कमरेच्या बाजूने आणि एक्स्ट्रा 2 इंच मार्जिन घेतलेले त्या बाजूने व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने क्रॉस लाईन आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे. आणि त्या क्रॉस लाईनवरती आपल्याला टक्सची रुंदी द्यायची आहे. आता 1.5 इंचाचा तिथं आपण 1.5 इंचाचा टक्स देऊन घेणार आहोत आणि तो टक्स दिल्यानंतर 2 इंच आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला टक्सच्या म्हणजे समान अंतरावर 2-2 इंचाची आपल्याला पॉईंट मारून स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. नंतर टक्स पॉईंटवरती आपल्याला क्रॉसमध्ये असा टक्स तयार करून घ्यायचा आहे. तो हा आपला टक्स तयार झाला प्रिन्स कटचा आणि वरती तसाच कर्व करत आतील मुंड्याच्या आकारावरती कर्व देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला प्रिन्स कट आपला असा आखून झालेला आहे. आता आपल्याला कट करताना पहिल्यांदा जो एक्स्ट्रा 1 इंचाचं मार्जिन दिलेला आहे ती रेषा कट करून घ्यायची आहे. त्यानंतर जे मार्जिन दिलेले आहे त्या रेषेपासून बाहेरील मुंड्याचा आकार जो दिलेला आहे तो व्यवस्थितरित्या आधी कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला पाठीचा भाग काढण्यासाठी आता नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला मार्किंग करण्याची गरज लागत नाही. असे नॉचेस दिले म्हणजे आपल्याला पाठीमागच्या साईडला पण गळारुंदी आपली कुठे आहे, शोल्डरचे माप कुठे घेतले आहे हे आपोआप कळते. आणि गळ्याचा मागील गळ्याची उंची जास्त आहे. त्यासाठी आपल्याला गळ्याकडील बाजूला पाव इंच शोल्डर उतार दिलेला आहे. आता पेपर ओपन करून मध्यभागातून कटिंग करून घ्यायचं आहे. आता पुढील भागाचा आपला जो क्रॉस दिलेला आहे तो टक्स मारल्यानंतर तो तिथे राहत नाही. तो एकदम स्ट्रेटमध्ये होतो आणि प्रिन्स कटला असा पफ तयार होतो. पुढील गळा कट करून व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने पेपरची कटिंग करावी. नंतर मधून आपल्याला टक्स हा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपले पुढील मुंड्याचा आकार कट करायचा राहून गेलता. पहिल्यांदा पुढील मुंड्याचा आकार कट करून तुम्ही जरी हे टक्स नंतर कटिंग केला तरी चालतो. आणि हा जो पॉईंट आलेला आहे तो गोल आकारामध्ये कटिंग करून घ्यावा. आणि या साईडला अर्धा इंच आणि दुसऱ्या भागाला अर्धा इंच, अर्धा इंचाचं मार्जिन देऊन आपल्याला कापडावरती ते वाढवायचे आहे. आता पाठीचा भाग, आता आपण नॉचेस दिलेले आहे त्यामुळे आपल्याला
आपल्याला गळा रुंदी कळते. पण हे जे एक्स्ट्राचे 2 इंच आपण घेतलेले होते पुढील भागासाठी, ते पाठीच्या भागामध्ये कट करायचे विसरायचे नाही. नाहीतर आपला पाठीचा भाग हा खूप मोठा होईल. खालील बाजूस 1 इंच एक्स्ट्रा घेतले होते आपण जे टक्ससाठी. हे भाग आधी आपण कटिंग करून घेणार आहोत. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. बंद बाजू आपल्याकडे घेऊन आपली बाही उंची 4 इंच आहे. 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन देणार आहोत. आपल्या बाहीचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तोही तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यामध्ये छातीनुसार मुंडा खोली किती घ्यायची, छातीनुसार बाहीची रुंदी कशी घ्यायची हेही त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. कॅप हॅट म्हणजे काय हे सर्व त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. इथं आपली कॅप हॅट 2 इंच घेतलेली आहे. आपली बाहीची उंची कमी आहे. रुंदी आपण दंडघेरापेक्षा 1 ते 2 इंच जास्त घेतो आणि दंडघेराचा निम्मा प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन करायचं आहे. आता आपण जी रुंदी आहे त्याचा मध्य काढणार आहोत आणि तिथून एक स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहोत आणि त्याचे 2 पॉईंट त्याचे 3 भाग करणार आहोत. त्या रेषेवर 2 पॉईंट देणार आहोत. बाहेरील जो पहिला पॉईंट आहे तो बाहेरील मुंड्याचा आकार आहे द्यायसाठी आणि जो आतील भाग आहे तो आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी. अशा पद्धतीने आपण बाहेरील मुंड्याचा आकार आणि आतील मुंड्याचा आकार बाहीला देऊन घेणार आहोत. आणि शिलाई मार्जिनच्या खाली 1/2 इंच खाली क्रॉसमध्ये घे. आता आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. आधी बाहेरील मुंड्याचा आकार कट करून घेणार आहोत. नंतर आतील मुंड्याचा आकार बाही ओपन करून आपण कटिंग करून घेणार आहोत. जिथे बाहीची उंची घेतलेली आहे ते कटिंग करून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण 28 इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पूर्ण कटिंग झालेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज पिसावरती डायरेक्ट पेपर कटिंग कसे करायचे हे आज पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते किंवा त्यात काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.